मंडळ अकोला यांच्या वतीने आपल्या बीड जिल्ह्याचे सर्वच महाबीज कार्यालयातले अधिकारी, मंचावरील सर्व अध्यक्ष साहिल सय्यद सर, विभागीय मोराळे सर, आपल्या गेवराई तालुक्याचे टीओ सचिन गिरी साहेब, तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे BT येवले साहेब, तसेच कदम साहेब, आपल्या बीड जिल्ह्याचे अजय फुलझेले साहेब, कविता मॅडम व प्रणिता मॅडम यांनी मला इथं आमंत्रित केलं, कारण की मी 2-3 वाक्याचं मनोगत ऐकत होतो. त्यावेळी सर्वांच्या समस्या येत होत्या की मधमाशी. तुम्ही जोपर्यंत सेंद्रिय शेतीकडे वळत नाही, नैसर्गिक शेतीकडे वळत नाही, तोपर्यंत तुम्हाला मला सगळ्यालाच हा प्रॉब्लेम येणार आहे. कारण की स्वदुग्धे सदा पोषिती जगाला, स्वपुत्रास देई कृषी चालावया, परमवंदे जिया भारताला, नमस्कार माझा श्री गोमातेला. कारण ज्या शेतकऱ्याकडे गाय आहे तो शेतकरी आज जगू शकतो आणि टळू शकतो. आता सरनी सांगितलं की रासायनिक खताचा इतकं म्हणजे भले मोठा स्टॉक येणार आहे, त्याला ते म्हणतात मी जिम्मेदार आहे का? सर तुम्ही जिम्मेदार नाही. काय झालंय, आज कॉम्पिटिशन झालंय. मी 2 पोते टाकले की माझा शेजारी म्हणतो मी 4 पोते टाकायला पाहिजे. तरी कुणाचं तुमचंच नाही, चौकड हेच झालंय. पण असं न करता, कारण मी आता येताना मी बरेच वर्ष इथून जात असतो, पण आज आवर्जून मला पण कांद्या गोटामध्ये म्हणजे भाग घ्यायचा आणि शिरायचंय, प्लॉट घ्यायचे. त्यामुळे मी येताना प्लॉट बघत आलो. पण मला एकाही प्लॉटमध्ये सर चिकट सापळे, कामगन सापळे किंवा पक्षी थांबे दिसले नाही. तुम्ही SOPचं पालन करा, बीज प्रक्रिया करा. आता सरने सांगितलं तुम्ही माती परीक्षण हे तर आवश्यक आहे. तुम्ही मुळापासूनच ज्यावेळेस आपला शेती करायची त्यावेळेस शेती करायची म्हणजे तन्मन धनाने करायची. उगा आपलं शेजाऱ्यांनी केली म्हणून आपण करायची नाही. त्याचं माती परीक्षण केलं पाहिजे. बीज ज्यावेळेस आपण उगवण क्षमता तपासून बियाणं चांगलं आहे का नाही, महाबीजवर आपला 100% विश्वास आहे. पण ते कशाहून धरायचा? आपण त्यांनी तर सर्टिफाय करूनच बियाणं आपल्याला देतात, पण आपण घरी आल्यावर पण आपलं बियाणं आपण तपासून बघायला पाहिजे. ज्यावेळेस 70 ते 80% पुढे उगवण क्षमता येईल त्यावेळेस पेरायला पाहिजे. कारण आपण इथून पाठीमागे बघता बऱ्याच शेतकऱ्याला दुबार पेरणीचं संकट येते. कशामुळे येतं? उगवण क्षमताच होत नाहीत. आपण सोयाबीन उघडून टाकून डबल पेरतो. त्याच पद्धतीत आपण त्याला बीज प्रक्रिया करायला पाहिजे. आपले जैविक निविष्ट आहेत आपल्याकडे, अझाटोबॅक्टर, PSB, KMB, या सर्वांचे रायझोबियम, या सर्वांची बीज प्रक्रिया करायला पाहिजे. तेच मी तुम्हाला मला सांगायचं आहे, तुमच्या बियाणे प्लॉटमध्ये कांद्यामध्ये जर तुम्ही चिकट सापळे लावले असते, पक्षी थांबे जर लावले असते, जी शत्रुकीड असते, पक्ष्याला बसण्यासाठी साधनच नाही. जर पक्षी तुमच्या पक्षी थांब्यावर बसले असते तर तुमचा कीटक त्यांनी येचून खाल्ला असता. चिकट सापळा लावला असता, तुमचा थ्रिप्स म्हणा, मावा म्हणा, जे शत्रुकीड आहे ते उद्या चिटकाला असता. त्याच्यामुळे तुमचं बरेच फवारणीचे खर्च वाचला असता. आणि मधमाशी न येण्याच्या कारणे आपण केमिकलचा खूप मोठा भडीमार करतो. माझ्या शेतावर मी गेल्या वर्षी पण आपल्या गोदावरी तुरीचा प्लॉट घेतला होता. गोदावरी तुरीच्या प्लॉटमध्ये मला आज माझं 15.5 क्विंटल उत्पन्न झालंय. माझा 1ही रुपये खर्च नाही फवारणीचा. मी आता फक्त बायोमिक्स विद्यापीठाचं, आपल्या महाबीजचं अझाटोबॅक्टर, PSB आणि KMB याची बीज प्रक्रिया करून निमास्त्र, जीवामृत, अग्निअस्त्र हे सर्व घरची घरी भरून आणतो. कारण सोपं आहे. मी सर माझ्या तुरीवर पाणी गुंडाळणारी आली पडली आणि मी शेती शाळेमध्ये पाणी फाउंडेशनच्या शास्त्रज्ञाला विचारलं. मोहिते सर पण म्हणले आणि आपले पाटील सर ज्यांनी गोदावरी तूर तयार केली ते पण मला म्हणले होते तुम्ही एक ह्याची कोराजेन याची फवारणी करा. कारण मी केमिकल जास्त वापरतच नाही, मला त्याचे नावच माहीत नाही. पण मी म्हणलं नाही सर, मी आजपर्यंत केला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. आणि आज बी मी काय करणार, मी नैसर्गिकच करणार. मी माझ्या घरची घरी 20 लिटर गोमूत्र घेतलं, त्याच्यात अर्धा किलो आपण जी तंबाखू खातो ती तंबाखू घेतली, अर्धा किलो हिरवी मिरचीचा ठेसा घेतला, पावशेर लसण घेतला, 2 किलो कडुलिंबाचा पाला घेतला, याला 4 उकळ्या येऊन दिल्या. साधी सोपी पद्धत आहे. 4 उकळ्या येऊन दिल्या, त्याला 72 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवलं आणि त्याची फवारणी घेतली. एकही पाणी गुंडाळणारी आली राहिली नाही. कारण मी स्वतः केलेला प्रयोग यंदा. आणि शास्त्रज्ञाला सांगितलं मी शेती शाळेवर, ते म्हणले बरोबर आहे, हे शेतकरी याच्याकडे वळायला पाहिजे. मधमाशी 100% आपणच घालवली. तुम्ही म्हणता 2-4 वर्षापासून उत्पन्न कमी यायला लागले, याचं कारणच आहे फक्त मधमाशी. आणि त्याला जपायचं असेल तर तुम्ही जीवामृत करा. गायीच्या 1 ग्रॅम शेणामध्ये 3 ते 4 हजार कोटीपर्यंत जीवाणू आपल्या जमिनीमध्ये सर्व आहे, टाकायची काहीच गरज नाही.
फक्त शेतकरी जागा झाला पाहिजे. आपण जे अमृत करून बी टाकू शकतो. आता वेळ खूप झालाय, मी जास्त टाइम घेत नाही. मला इथं बोलवलं महाबीजने, त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद.